तुम्ही स्वप्नात कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीचा किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू पाहिलाय? असं स्वप्न पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच घाबरून गेला असाल. स्वप्नात एखाद्याचा मृत्यू किंवा प्रेतयात्रा दिसली तर मन अस्वस्थ होतं. तसंच असं स्वप्न पाहणं शुभ आहे की अशुभ या विचारांचं चक्र सुद्धा डोक्यात सुरू होऊन जातं. पण नक्की या स्वप्नाचा अर्थ काय असतो? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, झोपेत सगळ्यांनाच स्वप्न पडतात असं नाही, तर काही जणांची झोप स्वप्न पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. स्वप्न न पडणारे सुखी, तर स्वप्नांनी भंडावून झोप अर्धवट राहणारे दुखी, अशी तूर्तास तरी व्याख्या आपण करू शकतो. स्वप्न पडणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दिवसभरातल्या अनेक गोष्टी तसंच अनेक आठवणीतल्या घटना स्वप्नरूप होऊन मनात घोळतात आणि रात्री स्वप्नात दिसतात. स्वप्न छान असेल तर हरकत नाही, मात्र वाईट स्वप्न पडलं तर झोपेतून जाग झाल्यावरही दीर्घ काळ ते लक्षात राहतं. मन आणि विचार अस्वस्थ होतात. विशेषतः स्वप्नात जर आपण कोणाचा मृत्यू पाहिला, अपघात पाहिला, आपल्या जवळची व्यक्ती आजारी पडलेली पाहिली तर पुढे काय होईल या विचाराने मन उद्विग्न होतं. त्या स्वप्नांचा अर्थ शोधत आपण शुभ अशुभ घटनांशी संबंध जोडतो. पण याबाबत स्वप्नशास्त्र काय सांगतं ते आता बघूया. मृत्यूला मी घाबरत नाही असं म्हणणारे सुद्धा एखाद्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू समोर दिसू लागला की अगदी बिथरू लागतात. मग ते सत्य असो नाहीतर स्वप्न. स्वप्नात स्वतःला मृत्यू अवस्थेत पाहणं हे स्वप्नशास्त्रानुसार शुभ स्वप्न आहे. असं स्वप्न दिसणं म्हणजे आयुष्यातून एखादं मोठं संकट दूर होणार आहे. त्यामुळे आपुले मरण पाहिले म्या डोळा अशी जरी अवस्था झाली तरी घाबरू नका, कारण असं स्वप्न शुभ असतं. कौटुंबिक सदस्यांबद्दल आपल्या मनात प्रचंड जिव्हाळा असतो. त्यांचा मृत्यू तर दूरच, पण साधा वियोगही आपल्याला सहन होत नाही. त्यांच्याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक आहे. याच काळजीपोटी अस्वस्थ मनाने एखाद्या कुटुंब सदस्याच्या मृत्यूचे स्वप्न पडणे आणि त्यानंतर मन अस्वस्थ होणे स्वाभाविकच आहे. याबाबत स्वप्नशास्त्र काय सांगतं? स्वप्नशास्त्र सांगते की असे स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीचे आयुर्मान वाढते आणि त्याच्यावर आलेले संकट दूर होते. अर्थात त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतंच, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. हे एक प्रकारचं शुभ स्वप्न मानलं जातं. मात्र मृत व्यक्तीचा वारंवार स्वप्नात येणं हे मात्र मृत व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते असं मानलं जातं. त्यांना दिलेला शब्द आपण पाळला नसेल, त्यांचे स्वप्न आपल्याकडनं अपुरे राहिले असेल तर मृत व्यक्ती स्वप्नात येऊन सूचक संकेत देतात असं मानलं जातं. पण या स्वप्नांकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. स्वप्नात तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर ते शुभ मानलं जातं. याचा अर्थ तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार असल्याचं ते चिन्ह आहे. म्हणून स्वप्नात प्रेतयात्रा पाहून दचकू नका, तर ते शुभ स्वप्न आहे आणि आता त्याचं शुभ फळ मिळेल असंच माना. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नशास्त्र सांगतं की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. मात्र असंही म्हटलं जातं की जेव्हा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यूचे स्वप्न पाहतो याचा अर्थ त्याला मृत्यू येणार आहे असं नाही, तर ती व्यक्ती मोठ्या संकटात पडणार असल्याचीही ती सूचना असते. अशा वेळी खंबीरपणे त्या व्यक्तीची पाठराखण करणं ही आपली जबाबदारी असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मंडळी, स्वप्नशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या स्वप्नांचे अर्थ सांगितले आहेत. स्वप्नात झाडू पाहणे हे धनप्राप्ती दर्शवते. स्वप्नशास्त्रात असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला स्वप्नात झाडू दिसला तर ते पैसे कमवण्यासाठीचं शुभ लक्षण असतं. झाडूला लक्ष्मी मानलं जातं आणि म्हणूनच स्वप्नात झाडू दिसला तर समजून घ्या की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि पैशाशी संबंधित एखादी समस्या तुमची सुटणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा स्वप्नशास्त्रात अनेक स्वप्नांचे अर्थ सांगितले आहेत. जसं की आपण समुद्राच्या काठी उभे असून आपल्या अवतीभोवती लाटा असलेलं स्वप्न तुम्ही पाहिलं तर तुमच्यावर संकट येण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध व्हा, असा हा संकेत असतो. त्याचबरोबर जहाजात चढताना तुम्ही स्वतःला पाहिलं तर तुम्हाला लवकरच प्रवास घडणार आहे. समुद्रावर जातो असं पाहिल्यास धनलाभ, समुद्रामध्ये पोहत आहात असं स्वप्न तुम्ही पाहिलं तर ते धनप्राप्तीचं लक्षण मानलं जातं. भरलेल्या तळ्याच्या मध्यभागी बसून कमळाच्या पानावर जेवतानाचं स्वप्न हे राज्यप्राप्ती करून देणारं असतं असंही मानलं जातं. आपल्या घरापुढून नदी वाहत आहे असं पाहिल्यास काहीतरी नवीन उद्योग मिळून तुम्हाला लोकांमध्ये मान मिळणार आहे, तुमचा मान सन्मान वाढणार आहे असा संकेत मिळतो. पाऊस पडत आहे आणि नदीला पूर आलेला आहे असं स्वप्नात पाहिल्यास देशभर भयंकर रोगाची साथ उद्भवेल,
कुठलं तरी मोठं संकट येणार असा संकेत मिळतो. पाण्याचा प्रवाह शेतातून वाहत असलेलं पाहिल्यास नक्कीच तुम्हाला द्रव्य लाभ अर्थात धनलाभ होणार आहे. निर्मळ पाण्याने पूर्ण भरलेली विहीर पाहिल्यास धनलाभाचे द्रव्य लाभाचे लक्षण मानले जाते. विहीर भरून पाणी वाहत आहे असं दृष्टीस पडल्यास मात्र द्रव्य नाश असा संकेत मिळतो. इतकंच नाही तर आपण विहिरीतून पाणी काढत आहात असं तुम्ही स्वप्न पाहिलं तर तेही द्रव्य लाभाचं लक्षण मानलं जातं. हे स्वप्न जर एखाद्या अविवाहित व्यक्तीने पाहिलं तर त्याचं लवकरच लग्न होऊन सासूकडून त्यांना द्रव्य प्राप्ती असा संकेत मिळतो. स्वप्नामध्ये आकाश पाहणं चांगलं मानलं जातं. आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्याने ते श्रेष्ठत्व प्राप्त होईल असा संकेत देतं. इच्छित कार्य सिद्धीस जाण्याचा संकेत सुद्धा आकाश पाहिल्याने मिळतो. शत्रूपासून जय सुद्धा आकाश पाहिल्याने मिळतो. गेलेले धन मिळेल, वादात जय मिळेल असा संकेत निरभ्र आकाश देतं. मंडळी, अशा अनेक स्वप्नांचे अर्थ स्वप्नशास्त्रात सांगितले जातात. पण हेही तितकंच खरं की स्वप्नांमागे मानसशास्त्रही असतं. माणसाच्या विचारांचं प्रतिबिंब स्वप्नांमध्ये दिसतं. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा किंवा जे आपल्याला करायचंय आणि आपण करू शकलो नाही ते सुद्धा आपल्याला स्वप्नांमध्ये दिसत असतं. त्यामुळे स्वप्नाचा अर्थ लावण्याआधी ते स्वप्न आपल्याला कोणत्या वेळेला पडलंय, ते स्वप्न पडताना आपली मनस्थिती काय होती, या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. पहाटे पडलेल्या स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो. दिवसा झोपून तुम्ही स्वप्न पाहताय तर त्याला फारसा अर्थ नसतो, कारण दिवसाची झोप गाढ नसते. तसंच दिवसा आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. तुम्ही जरी झोपलेले असला तरी घरात टीव्ही चालू असतो, कुणी कुणाशी बोलत असतं, अशा प्रकारच्या घटना आजूबाजूला घडत असतात आणि बऱ्याचदा त्या सगळ्या घटनांचं मिळून सुद्धा एक स्वप्न आपल्याला पडतं. अशा वेळी या स्वप्नाला काय अर्थ असणार सांगा बरं. म्हणूनच पहाटेची स्वप्न खरी मानली जातात, पण दुपारच्या स्वप्नांना काही अर्थ नसतो. त्याचबरोबर स्वप्न पडताना जर तुमची मनस्थिती खूप दुःखी असेल, तुम्ही खूप व्यथित असाल, घाबरलेले असाल तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला स्वप्नात दिसतात. अशा वेळी त्या स्वप्नांना काही अर्थ आहे असं मानू नये. ते स्वप्न तुमच्या मनातल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. ते विचार झटकून टाकावे, काहीतरी चांगलं वाचावं, काहीतरी चांगलं ऐकावं आणि मनाला सकारात्मक करावं. शेवटी मनी वसे ते स्वप्नी दिसे. मित्रांनो, याच प्रकारे स्वप्नशास्त्राबद्दल किंवा स्वप्नांबद्दल तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.